subscribe to our channel and press the bell icon. अस्सलाम वालेकुम अज़ीज़ तलबा तालिबात, सर अब्दुल-सत्तार खान इस यूट्यूब चैनल में आप तमाम का इस्तकबाल है। 10th मराठी क्वेश्चन आंसर SCERT क्वेश्चन बैंक है। प्रश्न चौथा इसका आ है निबंध लेखन। निबंध लेखन में पहला है मी अनुभवलेला पाऊस। पाऊस अचानक येण्याचे उडालेला गोंधळ, मिळालेला आनंद, इतरावर झालेला परिणाम, झालेली फजिती, पावसापूर्वीचे वातावरण, प्रत्यक्ष पावसाचे वातावरण। मी अनुभवलेला पाऊस ही निबंध है। जून महिन्याची सुरुवात होती। उन्हाचा दाह कमी झाला होता, तरीही उकाडा जाणवत होता। शहरातील डांबरी रस्ते आणखीनच उन्हाची जाणीव करून देत होते। सर्वांच्या मनाला वेध लागले होते पावसाचे। माणसाप्रमाणेच पशुपक्षी, झाडे देखील पावसाची आतुरतेने वाट बघत होते। अशाच एक दुपारी अचानक अंधारून आले, गार झुळूक वाहू लागली। बघता बघता झुळूक सोसाट्याच्या वाऱ्यात बदलली। वाऱ्यासोबत भोवतालचा धुरळाही उडू लागला। आकाशात काळ्या ढगांची गर्दी झाली। काही करण्यापूर्वी पावसाचे थेंब टप टप बरसू लागले। मातीचा गंध दरवळला। सर्वांच्या ओठात एकच धून घुमली। पाऊस आला, क्षणात वातावरण आनंदून गेले। थेंबांचा वेग वाढला, सरीवर सरी बरसू लागल्या। ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट होऊ लागला। अचानक आलेला पाऊस संध्याकाळ झाली तरी बरसतच होता। कामावरून घरी परतणाऱ्यांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली। छत्री व रेनकोट कुणाकडेच नसल्याने चाकरमानी भिजत भिजत परतत होते। पाऊस खोडकर मुलासारखा आज सर्वांचीच फजिती करीत होता। अंगणातील दोरीवर कपडे काढताना शेजारच्या काकूची पावसाने पुरती फजिरी केली। असे असले तरी सर्वांच्या चेहऱ्यावर पावसाचे कौतुक दिसत होते। लहान मुले पाऊस आला मोठा असे भिजत भिजत म्हणत होती। झाडांच्या पानावरची धूळ साफ झाली होती। पाने चकाकू लागली होती। धरती न्हाऊन निघाली होती। उन्हामुळे हैराण झालेले सर्व सजीव सुखावले होते। सृष्टीत झालेला हा बदल मला खूप आवडला। पावसाने माझ्या मनावरची मरगळ धुवून टाकली होती। उत्साह जाणवू लागला होता। निसर्ग देखील चैतन्याने फुलून आला होता। संध्याकाळी उशिरा कधीतरी पाऊस थांबला। पावसाने आज नव्या ऋतूंची सुरुवात केली होती। असा हा जादूगर पाऊस सर्वावर आनंदाची बरसात करून गेला होता। माझा देश महान संस्कृती, वीरांचा देश, निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण, विविधता, प्रगतिशील। भारत माझा देश। भारतभूमी माझी मातृभूमी आहे। माझ्या भारत देशाला फार मोठी वैभवशाली परंपरा आहे। या प्राचीन देशाची संस्कृतीही महान आहे। भारत हा वीरांचा देश आहे। प्राचीन युगात भारत ही स्वर्णभूमी होती, ज्ञानभूमी होती। जगातील वेगवेगळ्या देशातून माणसे येथे ज्ञान घेण्यासाठी येत होती। आयुर्वेद, गणित व विज्ञानातील अनेक गोष्टी भारताने जगाला दिल्या आहेत। निसर्ग माझ्या भारतभूमीवर प्रसन्न आहे। गंगा, यमुना, गोदावरी, कावेरी इत्यादी नद्यांनी भारतभूमी सुजलाम केली आहे। भारताच्या उत्तरेला भव्य हिमालय उभा आहे। भारताच्या तीनही बाजूंना महासागर पसरलेला आहे। भारतभूमी ही वृक्ष, पाने, फुले व फळे यांनी समृद्ध आहे, म्हणजेच सुफलाम आहे।
भारतात अनेक भाषा बोलल्या जातात आणि या विविध भाषातील साहित्यही समृद्ध आहे. रामायण, महाभारत यासारख्या महान ग्रंथ आहे. भगवद्गीता आजही जगाला मार्गदर्शक ठरत आहे. भारत हे जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र आहे. अन्नधान्याच्या बाबतीत भारत स्वयंपूर्ण आहे. येथे मोठमोठे उद्योगधंदे आहेत. संगणकशास्त्रात भारतीयांनी नाव मिळवले आहे. भारताने 2008 साली चंद्रावर अवकाशयान उतरवले आहे. आता 2013 साली मंगळावरही अवकाशयान पाठवले आहे. अशा माझ्या या महान देशाचा मला अभिमान वाटतो. मी शेतकरी बोलतोय. आत्मकथन आम्ही भूमिपुत्र. आमचा व्यवसाय, त्यांच्या मनातील विचार, शेतात करावी लागणारी कामे. निबंध आत्मकथन मी शेतकरी बोलतोय. आई, बाबा, ताई आणि मी असे सर्वजण मिळून मामांच्या गावी गेलो. आम्हाला 4 दिवस काही कामाच्या निमित्ताने तिथे थांबायचे होते. एक दिवशी मी आणि माझी ताई आणि बाबा सहज फिरत मामाच्या बागायत शेतीकडे गेलो. वाटेत जात असताना एक शेतकरी आणि त्याचे कुटुंब खाली बसलेले दिसले. चेहरा मलूल झालेला सहज माझ्या मनात आले. त्यांच्याशी काही तरी बोलावे म्हणून मी त्यांच्या जवळ गेलो. बाबा, एवढ्या उन्हाच्या खाईत तुम्ही काम करीत आहात, जरा घ्या ना विश्रांती. त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि झाडाखाली आला. तो बोलू लागला, माझे नाव बाकूलाल चौधरी. मी येथे जवळच एक लहानसे गाव कासोंदे येथे रहिवासी. हे गाव जळगाव जिल्ह्यातील गाव. आम्ही राबणारी माणसे सारेजण एकाच कुटुंबातील आहोत. पावसाळ्याचे दिवस जवळ येत आहे. ही शेतीची कामे पूर्ण नाही झाली तर काय करायचे? आधीच पाऊस लहर कधी आला तर येतोच, नाही तर गेलाच म्हणून समाज. त्याचा काही नेमच नाही. म्हणून ही कामे पावसाळ्याआधीच पूर्ण व्हायला हवीत. मी शेतकरी माणूस. काम तर 5वीलाच पुजलेले साक्षरता अभियानात मी थोडीफार शिकलो आहे. दूरदर्शन ऐकतो, वर्तमानपत्रे वाचतो. त्यातून नव्या गोष्टी, नवे तंत्रज्ञान याबद्दल बरीच माहिती मिळते. नवे बियाणे, रासायनिक खते यांचा वापर करून शेती करतो आहे. पण पाऊस वेळेवर पडला तर सारी कामे केली. पाऊसच आला नाही तर काहीही उपयोग नाही. आज तोही लहरी बनला आहे. वेळेवर येत नाही, पुरेसा नाही. पूर्वी 1-2 महिने पाऊस सततधार कोसळत असे, पण आता तो 1-2 दिवस देखील नीट पडत नाही. मग त्याला ओवाळणे, लहान मुलांनी ये रे पावसा म्हणून गीत गाणे हे सारे आलेच. आमची माती आमची माणसे या कार्यक्रमात दूरदर्शनवर कृषी खात्याचे अधिकारी बरीच नवी माहिती सांगतात. नव्या बियाणेबद्दल, नव्या संशोधनाबद्दल अचूक अशी माहिती देतात. नवीन अवजाराबद्दलही माहिती देतात. आमची माती आमची माणसे कार्यक्रमात तर शेतीविषयक बरीच माहिती देतात. यामुळे आमची शेती करण्याचे परंपरागत तंत्र बदलून नवा तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मी सध्या शेती करीत आहोत. शेतीमाल भरघोस निघाला तरी भाव घसरतात. त्यामुळे आम्ही इतकी कष्ट करूनही उपाशी राहतो. पण आमच्या मालावर सावकार मंडळीची पोट फुगतात. आम्हाला अन्नदाता म्हणतात, पण आम्ही उपाशी मरतो. याला काय म्हणावे? इतकी बोलून तो ढसा रडू लागला. आम्ही त्यांना धीर दिला.
व तेथून निघून गेलो. दैनंदिनी डायरी तुमच्याशी बोलत आहे. निर्मिती, महत्त्व, उपयोग, इतरांची भावना, आनंद, खंत. मी दैनंदिनी डायरी बोलते. सभोवताली वह्यांचा पसारा पडला होता. गेल्या आठवड्यात गणितांचे एक नवे सूत्र शिकले होते. कुठल्या वहीत लिहून ठेवले हे आठवत नव्हते. इतक्यात एक आवाज आला, सूत्र शोधत आहेस ना? मी ते नीट सांभाळून ठेवले आहे. मी इकडे तिकडे पाहिले. अगं, मी दैनंदिनी बोलते. टेबलावरची दैनंदिनी म्हणजे डायरी माझ्याशी बोलत होती. नवीन वर्षाच्या पहिल्या तारखेला तू मला घरी घेऊन आलीस. आनंदाने सगळ्यांशी माझी ओळख करून दिलीस. मीही हरखून गेले. कुठल्याशा एका मोठ्या कारखान्यात माझा जन्म झाला. दिवसभरातल्या महत्त्वाच्या नोंदी स्वतः जवळ ठेवायचे काम मी मनापासून करते. दररोज नवनवीन अनुभव तुम्ही घेत असता. या विचारांची दिशा ठरवता. यातूनच प्रेरणा मिळत असतात. पण हे सगळे एका वेळी डोक्यात साठवले जाऊ शकत नाही. महत्त्वाच्या गोष्टी विसरल्या जाऊ शकतात. अशा वेळी तुम्ही माझी मदत घेता. जे अनुभवता ते माझ्याजवळ निश्चितपणे ठेवता. हे कर्तव्य वाटते. आजवर बऱ्याच मोठ्या व्यक्तींनी माझे महत्त्व जाणवले. माझा योग्य उपयोग केला. त्यांच्या नंतरही माझ्या मदतीने महत्त्वाची माहिती हाती येऊ शकली. माझ्या सहकार्यामुळे बुद्धिमत्तेचा उपयोग जगाला होऊ शकला. शास्त्रज्ञ, लेखक, समाजसेवक इत्यादी मंडळी माझ्यावर फार जीव लावतात. त्यांच्या रोजच्या जीवनातील अनुभव मला सांगतात. माझ्या पानांना जपतात. कधीच फाडत नाही, चुरगाळत नाहीत. माझे संगोपन खूप टापटिपीत होते. आता हेच बघ ना, तू देखील किती सांभाळतेस मला. दिवसभरातल्या घडामोडी, महत्त्वाच्या घटनांची तुम्ही माझ्या जवळ नोंद करता. कधीकधी मनातली काही गुपिते न लपवता मला सांगता. तुमच्या आवडी निवडीबद्दल माझ्याशी बोलता. या सगळ्यात मला माझेच कौतुक वाटते. माझे आयुष्य तुमच्या कामी येते याचे मनोमन समाधान वाटते. मी तुमच्या मनातली दैनंदिनी बनते. आनंदात दुःखात मी तुमच्या सोबत राहतो. तुमची जवळची मैत्रीण बनते. जणू तुमच्या मनाचा आरसा असते. असे असले तरी एक गोष्टीचे फार वाईट वाटते. आपली संगत केवळ 1 वर्षाची असते. वर्ष बदलले की तुम्ही नवी दैनंदिनी घेऊन येता. हळूहळू माझा विसर पडतो. यानंतर आवाज थांबला होता. मी चटकन टेबलावरची दैनंदिनी उचलली. गणिताचे सूत्र खरोखरच दैनंदिनीने जपून ठेवले होते. खालील घटक फूल तुमच्याशी बोलत आहे अशी कल्पना करा. फुलाचे आत्मकथन लिहा. फूल, बाह्यरंगरूप, उपयोग, खंत, आनंद. एका फुलाची आत्मकथा. गुलाबचे फूल. मी एका कोपऱ्यात पडलेला एक गुलाबचा फूल आहे. तसे पाहिले तर आम्ही रंगात, रूपात व सुगंधात दुसऱ्या फुलापेक्षा कमी नाही. सर्वोत्तम फुलात आमचे नाव आहे. माझा जन्म एका बागेत झाला. मी एक सुंदर रूपातील एक नाजूक फांदीवर कळीचा रूपात जन्माला आलो. ते रोपटेच माझी आई. फांद्यावरील हिरवी पाने माझी रक्षा करत होती. लोक मला सुंदर कळी
या नावाने संबोधित असे ते ऐकून मला फार आनंद होत असे. त्या फांदीवर माझे अनेक भाऊ होते. काही दिवसानंतर मी पूर्णपणे फुललो. मी व माझे भाऊ चोहीकडे सुगंध पसरवत होते. या बागेत येणाऱ्या लोकांचे मन फुलांच्या सुगंधाने आनंदित होत असे. बागेतील इतर फूल व फुलपाखरूंशी माझी मैत्री झाली होती. परंतु आमचे जीवन फार कमी आहे. माझ्या गुलकंद गुलाब पाणी व सुगंधित अत्तर तयार करतात. माझा औषधी उपयोग सुद्धा आहे. माझ्याशिवाय कोणत्याही कार्यक्रमाला शोभा येत नाही. येणाऱ्या पाहुण्याचा सन्मान माझ्यामुळे वाढतो. एके दिवशी बागेत माळी आला. त्याने मला व माझ्या भावंडांना तोडून एका टोपलीत टाकले. आईपासून विदा होताना मला फार दुःख झाले. माळीने एक एक फूल सुईने पुरून माळा तयार केली. मला देखील सुईने पुरू लागला तेव्हा मला फार त्रास झाला. परंतु माझ्या शेजारी एक गुलाबचे फूल होते. त्याने मला धीर दिला. मोगरा व मोगऱ्याचे फूल असलेली ही माळ फार सुंदर दिसत होती. ही माळ एका महिलेने घेतली व देवाच्या गळ्यात ती माळ टाकण्यात आली. तेथे मला फार शोभा आली होती. परंतु रात्री पुजाऱ्याने ती माळ काढली व एका कोपऱ्यात फेकून दिली. माझी शोभा कमी झाली. माझे सुगंध कमी झाले. आता मी फक्त माझा भूतकाळ आठवून आनंद व्यक्त करतो व वर्तमान काळ पाहून दुःख व्यक्त करतो. ही माझी व्यथा आहे. थँक्स फॉर वॉचिंग. शुक्रिया. खुदा हाफिज.